नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज 10 मिनिटात झटपट बनणारे कैरीचे लोणचे आज मी दाखवणार आहे. पटकन खायला रेडी होते आणि बिलकुल कुठली तामझाम न करता हे लोणचं फार टेस्टी बनतं, तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा. शक्यतो आपण वर्षभराची जी कैरीचं लोणचं बनवतो त्याच्या कैऱ्या थोड्याशा वेगळ्या असतात, म्हणजे त्या कडक आणि त्याला लोणच्याची कैरी असेही म्हणतात. पण माझ्याकडे तशा नसल्याने ह्या ज्या कैऱ्या आहेत माझ्याकडे ह्या जास्त दिवस टिकणाऱ्या नव्हत्या, म्हणून ह्या स्वच्छ धुवून व्यवस्थित याला स्वच्छ पुसून मी कट करून घेतलेल्या आहेत. अशा छोट्या छोट्या कापून घेतलेल्या आहेत घरीच. तर इथे बघू शकतात, त्याला चवीनुसारच आपल्याला मीठ ॲड करून घ्यायचं आहे या कैऱ्यांमध्ये, आणि थोडीशी हळद बघू शकता इथे मी ॲड केलेली आहे. हिंग वापरलेला आहे. लाल तिखट बघू शकता इथे. लाल तिखट आपल्याला 4 ते 5 चमचे, म्हणजे तुमच्या आवडीनुसार. तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर थोडंसं जास्त ॲड केलं तरी हरकत नाही. माझ्याकडे इथे इन्स्टंट असा मसाला आहे. कुठल्याही कंपनीचा मसाला घेऊ शकता तुम्ही. इथे बेडेकरचा वापरलेला आहे. आणि आपल्याला हा मसाला कमी अधिक करू शकता टेस्ट घेतल्यानंतर. तर बघू शकता इथे मी 3 चमचे मी व्यवस्थित असा हा कैरीचा मसाला, लोणच्याचा मसाला याच्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे. आणि हे जे सर्व जिन्नस आहे ते मी व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहे. तर इथे बघू शकता खूप झटपट खायला रेडी होतं. अगदी छान फ्रीजमध्ये ठेवलं तर महिनाभरही टिकतं. पण हे चवीलाच इतकं छान होतं की ते राहत नाही. तर बघू शकता तिखट, मीठ, मसाला रेडी त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. आणि इथे तेल ॲड केलेलं आहे मी. तर तुम्हाला याच्यामध्ये कमी तेलाचा वापर करायचा असेल तरी हरकत नाही, कारण हे आपल्याला लवकर संपवायचं. तर इथे लवंग घेतलेली आहे मी, जवळपास 7-8 लवंग घेतलेले आहे. इथं काळी मिरी आहे आणि इथे मेथ्या घेतलेल्या आहेत. तर या फोडणीत घातल्या तर चव अधिक छान लागेल, म्हणून ह्याचा वापर केला आहे. तर तेल गरम करून घेतलं आहे. मोहरी 1 चमचा, जिरे 1 चमचा घालून घेतलेले आहेत. आणि बघू शकता इथे हिंग वापरलेलं आहे फोडणीमध्ये. आणि इथे बघू शकता इथे लवंग आहे, काळी मिरी आहे आणि मेथ्या आहे. तर इथे लवंग लगेच उडते. मेथ्या पण ॲड करून घेतलेल्या आहेत. आणि ही जी फोडणी आहे ही छान होऊ द्यायची आहे आपल्याला. त्याच्यामध्ये हळद ॲड केलेली 1 चमचा. तर इथे बघू शकता थोडंसं लाल तिखट तेल थंड झाल्यानंतरच ॲड करायचं आहे. आणि इथे थोडासा मसाला पण आपल्याला या फोडणीमध्ये ॲड करायचा आहे, त्यामुळे लोणच्याला चव अधिक छान येते. तर इथे बघू शकता की व्यवस्थित अशा पद्धतीने हा जो फोडणी केलेली आहे ते रेडी झालेली आहे. आणि ही फोडणी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे. बिलकुल घाई करायची नाही या लोणच्यावर ओतताना. तर इथे बघू शकता थंड झाल्यानंतरच मी याच्यामध्ये ॲड केलेली आहे. तर खूप छान अशी चव येते. तर तुम्हाला याच्यानंतर अजून थोडंसं तिखट किंवा मीठ ॲड करू शकता. ह्या लोणच्यात जास्त आंबट नसल्याने मी इथं गुळाचा वापर केलेला नाही. कैरी जर खूपच आंबट असेल तर हलकासा गूळ ॲड केला तरी हरकत नाही. त्याच्यामुळे लोणच्याला चव अधिक छान येईल. तर इथे बघू शकता काहीही झंझट न करता थोड्याच गोष्टींचा वापर करून इथे मी लवकर खाण्यासाठी हे लोणचं बनवलेलं आहे. तर हे लोणचं नक्की ट्राय करून पहा. वरण भातासोबत किंवा भाजीपोळीसोबत तोंडी लावण्यासाठी हे कैरीचं लोणचं नक्कीच तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे. तर अतिशय छान असं हे लोणचं लागतं. तर इथे बघू शकता जवळपास 4 मोठ्या कैऱ्यांचं भरपूर प्रमाणात लोणचं झालेलं आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि कुठलाही मसाला किंवा झंझट न करता हे इन्स्टंट लोणचं नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला नक्की आवडेल. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत बाय.